हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 3 ते 3.5 वर्षाच्या मुलीसाठी स्कर्ट कसा स्टिच करायचा, कसा कटिंग करायचा हे पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता मी डबल कापड घेतलेला आहे आणि फोल्ड केलेला आहे। फोल्ड करून मी इथे पाहू शकता आता कमरेची जेवढी रुंदी असेल तेवढी घ्यायची आहे आपण। एखादी मुलगी लहान कमी जास्त असू शकते। तर इथे मी कमरेची रुंदी इथे 6.5 घेतलेली आहे 4 फोल्ड मध्ये। तर आता पाहू शकता मी 4 फोल्ड कसं करणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे तर 26 इंच घेतलेलं होतं मी आणि 26 इंचाचा आयताकृती कपडा काढून घेतलेला आहे। तर त्यानंतर इथे पाहू शकता इथे 6.5 इंचाचा खाली रुंदी ठेवलेली आहे आणि आता 6.5 उंची जी आहे तर ती इथे 12.5 घेतलेली आहे मी। आणि आता मला पाहिजे आहे उंची 14 पर्यंत उंची पाहिजे आहे। तर वरती आपल्याला बेल्टसाठी येणार आहे त्यामुळे मी 12.5 उंची घेतलेली आहे। आता इथून पाहू शकता 6.5 आहे आणि हे वरचं जे आहे तर ते दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे। तर ते तसं घेऊन त्रिकोण म्हणजे जो आहे आपला वरचा त्रिकोण तर तो दोन्ही साईडला 6 असेल तर 6 आला पाहिजे, 6.5 असेल तर 6.5, तरच आपली ही जी रेषा आहे कमरेची व्यवस्थित येणार आहे। तर आता हा जो आहे तो मी राऊंड घेत आहे। स्कर्टचा राऊंड कसा घ्यायचा पाहू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारे 12.5 इंचाचा स्कर्टचा राऊंड घेतलेला आहे आणि हे जे आहे ते कमरेचं माप 6.5 इंच। तर 6.5 इंचाचं किती होतं बघा तुम्हाला सांगते मी। तर 6.5 इंच 13 इंच होतं आणि 13च्या डबल 26 इंच हे पहा कमरेचं जी आहे ती रुंदी। तर त्यानंतर लगेच मी बेल्ट कट करून घेणार आहे। तर बेल्टसाठी आहे एवढंच ठेवून घेते, त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। ते 1 इंच एक्स्ट्रा कशासाठी तर आपल्याला फोल्डिंगसाठी लागणार आहे। ज्या वेळेला आपण नाडी जी आहे ते आपण जी दोरी आतमध्ये घालतो वरती बांधण्यासाठी तर ती टाकण्यासाठी घालतो त्यावेळेला आपल्याला त्याची दोरी निघू नये म्हणून आपण त्याला अगोदर पॅक करून घेत असतो, स्टिच करून घेतो। त्यासाठी 1 इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे पाहू शकता। अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथे झालेलं आहे आपलं कटिंग। तर अस्तरचं कटिंग करून घेत आहे मी। अस्तरसाठी हे पहा कपडा घेतलेला आहे तो पण डबल फोल्ड आहे। त्यानंतर आता इथे मी त्रिकोणमध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे आणि तो 4 फोल्ड झालेला आहे। तर पाहू शकता एका बाजूला फोल्ड केलेला आहे, आपल्याला शिवताना एकच बाजू शिवायची आहे, यामुळे शिवताना आपल्याला खूप सोपं जाईल। तर हे पहा अशा प्रकारे मी इथे टाकलेलं आहे कटिंगसाठी। तर अस्तर हे आपल्याला जे मेन स्कर्ट आहे त्यापेक्षा थोडंसं कमीच पाहिजे, थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी 4-5 बोट कमी असेल तरी चालते, इंच म्हणजे 2 ते 4 इंच कमी असेल तरी। तर हे पहा अशा प्रकारे मी इथे आता गोल आकार देत आहे अस्तरच्या स्कर्टचा। गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर इथे जे आहे ते आपलं कटिंग झालेलं आहे। आता आपण मशीनवरती आलेलो आहोत। तर मशीनवरती येऊन आपण सुरुवात पाहू शकता मी इथे कशी करते। तर सुरुवातीला आपल्याला कमरेचं जे आहे तर तिथे अटॅच करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक। तर सुरुवातीला मी इथे एक टिप मारून घेत आहे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका मला। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला आवडत असेल, ब्लाऊज डिझाईन, ड्रेस डिझाईन, कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, तर तुम्ही PS फॅशन डिझायनरला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, त्यामुळे मी नवीन व्हिडिओ जो काय बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। तर पाहू शकता मी इथे सुरुवातीला आता ही आपण पट्टी जॉईंट करणार आहोत। तर पट्टी जॉईंट करण्यासाठी मी एक साईडला फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी। तर कमरेच्या बाजूला हे पाहू शकता उलट बाजूने मी जॉईंट करून घेत आहे। उलट बाजू जॉईंट करत आहे मी आता, उलट बाजूवर सुलट बाजू ठेवून घेतलेली आहे। तर सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओत पाहिलं तर आणखी लक्षात येईल। तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे दुसरी बाजूसुद्धा आणि एक टिप मारून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, समोरची जी बाजू आहे त्याचे दोरे वगैरे निघणार नाहीत आणि लॉंग टाईम आपलं हे जे स्कर्ट आहे तर ते टिकू शकतं। तर इथे सुद्धा मी आता एक टिप मारून घेणार आहे। फिनिशिंगसाठी आपल्याला खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे आपल्या स्कर्टला, त्यामुळे सुरुवातीलाच एक टिप मारून घ्यायची आहे। तर डायरेक्ट जर आपण टिप मारायला गेलो तर फिनिशिंग एवढी जमणार नाही आपल्याला। तर इथे मी एक टिप मारून घेत आहे। आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला,
हे पाहू शकता, असं सुद्धा आपण स्टिच करू शकतो. पण मी सुरुवातीला आता आपण काय करणार आहोत, साईडचं जे आहे तर ते आपण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे साईड पॅक करून घेणार आहोत आपण. एक टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण साईडला टिप मारून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला वरची जी पट्टी आहे तर ती अटॅच करायची आहे. तर अशाच प्रकारे ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला पॅक करायचं 2-3 वेळेला आणि एक टिप मारून पॅक करायचं आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा मी बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. ब्लाऊज डिझाईन, पेपर कटिंग, स्टिचिंग, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, त्यानंतर वेगवेगळ्या साईजचे 36, 32, 28 साईजचे सुद्धा मी पेपर कटिंग केलेले आहेत. किंवा डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा ब्लाऊज कसा कट करायचा याचे सुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच पाहून घ्या तुमच्या वेळानुसार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही हे सांगायला सुद्धा कमेंटमध्ये विसरू नका. तर मैत्रिणींनो, यानंतर तुम्हाला कुठलं आणखी पेपर कटिंग वगैरे हवी असेल किंवा साईजनुसार कटिंग करून पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तशी कटिंग करेन. किंवा दुसरं कुठलं काही स्टिचिंग वगैरे याचा व्हिडिओ जरी बनवायचा असेल तर ते सुद्धा सांगा. तर इथे पाहू शकताय मी संपूर्ण बेल्ट अटॅच करून झालेला आहे आणि मी पूर्ण पिकोसुद्धा करून घेत आहे. तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसेल तर डायरेक्ट तुम्ही स्टिच करू शकता. त्यानंतर आता इथे मी नॉट जे आहे ते आपल्यावरती स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अटॅच करून घेतलेला आहे नॉट. आता यानंतर मी नॉटच्या एकदम टोकाला छोटे छोटे गोंडे तयार करत आहे. त्यामुळे काय होतं, गोंड्यामुळं छोट्या मुलीचं असल्यामुळं छान पण दिसतं आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे हे आतमध्ये जे आपलं नॉट आहे ते आतमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. मग प्रत्येक वेळेला काढत बसण्याची काही गरज नाही, म्हणजे ते एकदम आतमध्ये सरकू शकतं. तर पाहू शकता अशा प्रकारे खूप सुंदर असं आपलं स्कर्ट तयार झालेला आहे. तर हे पहा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा स्कर्ट कसा वाटला हे सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद देत चला आणि असंच व्हिडिओ पाहत चला. थँक्यू.